हाय, शुभ सकाळ. हाय हाय, माझी गोंडसची आई ग. काय म्हणती? हाय 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 की आई कुठं जायची तुझी? हाय ना आई, हाय की कामात व्यस्त. बघा किती गोड दिसती ग. तिला काय कामाशिवाय सुस्त नाही तर दुसरं. तिला हे कामाची माहिती आहे मला. तिला लय काम असत. अशी कमेंट करते ती वरनं आणि पण असं थोडा नटापटा कर ना. अगं करायचंय की आता जायचं देवळा पुढे जायचं. सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी आहे. फुलं ही टाकायची. नंतर मग घरी यायचं तर 12-1 वाजस्तवर. आणि नंतर मग आमच्या हॉटेलचं उद्घाटन आहे तिकडे जायचं. तिथले फुलं ही टाकून येऊन त्याच्यामुळे उरकाची गडबड चाललेली आहे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि हॉटेल चालू करायचंय म्हणल्यानंतर मी तुम्ही काहीतरी कमेंट केलीच पाहिजे. बरेच जणांच्या अपेक्षा होत्या की रे भाऊ मोकळ्यात हिंडत जाऊ नका, काहीतरी काम करा असं तसं. पण त्यांना हे उचललीचं ह्याचं काम जमत नाही. तर हे असं काहीतरी करतील बघा. बघत राहा. तुम्हाला तर त्यांच्या ह्याच्यावरती ते रोजचे रोज अपडेट देत जाय त्याला. आणि मी पण गेल्यानंतर तुम्हाला दाखवीन. मी अजून काही गेले नव्हते पण आज गेल्यावरती दाखवीन. आणि चालले आता गुरांचं पण आवरावं लागेल. आता थोड्याच्या चपात्या म्हणल्या 2-4 चपात्या आणि भाजी करते मटकीची. राफटवून मी धुणं माझा तर आनंद गगनाच व्हावे ना. बरोबर. आणि बापू गेले रानात. बापू म्हणलं मी इथं कोथमीर हे घेऊन. कारण का बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या उद्घाटन हाय रविवार म्हणल्यानंतर आईच्या आणि बापूच्या हातशी करा. तर बघू आता कसं व्हायचंय काय माहित नाही. पण आते बापू तर राहणारच आहेत. हायतच दोघं पण. कसं त्यांची साथ आहेत म्हणून तर हितपर्यंत जायचं चाललंय. ती नसते तर पप्पा पण नसते. तर चला, तर तुम्हाला मी सगळं व्यवस्थित आणि नीट सांगेल कसं जमल तसं. काय माहित नाही तर तिथे गेल्यावरती जमणार आहे का नाही व्हिडिओ काढाय किंवा काय. तर हाय ज्ञानेश्वरी हाय आमची पेशंट. काढीन ते व्हिडिओ काय तसे. मी व्हिडिओ नाही काढत बस ना, उलट माझा व्हिडिओ काढत बसा तुम्ही. हा बरं चला. एवढी कपडे धुते आता मी. आजीचं काय चाललंय बघतं वर. उरकायचं पटापटा. आपल्याला जायचं या देवळा पुढं जाऊन फुलं ही टाकायची मस्तपैकी. आणि परत मग यायचं महागारी आणि मग जायचं. पप्पा म्हणलं मग येतो मी 1 वाजता न्यायला तर तुम्हाला दुपारनं. आई माझ्या आईनी काय व्हायचं होतं ते सांगितलं. तर आता आजी आमची काय स्पीच देते बघू आपण. हाय आजी, काय म्हणती? काय नाही आता कांदा चिरला. यातून कमालेली मटकी आणली होती बाजारानं रात्री मस्तपैकी. आणि आता भाजी बालुशा आणलेली का? बालुशा नाही, बीळ आणली. कसली सुकी का? सुकी आणली. रात्री अण्णा झोपला असं तू झोपली. अण्णाला वडापाव आणला. हजला का 12:30 वाजता ते सॉरी 12:15 वाजता कोण जागा असतं? 12:15 आली होय मी का. मग काय अगं मी तिथं कीर्तनाला थांबली होती. माहिती आहे की मला. आणि मग कीर्तनला बाजारानं आली. तिथं जीवली म्हणा रेस. मला म्हणलं होतं की तिथं वडापाव आणलाय आणणार तेवढा दे. मावशी नव्हती रात्री आली. काय आणि खाल्लंच नाही. 1 घास तेवढा 1 घास खाल्ला आणि तसंच ठेवलं. तर म्हणलं मला उलट्या होते, मला नको. अजून तिथे आज बरंच नाही. उलट झालं त्याच्या कवा येताना गाडीवरच झाले. जेवला नाही मग त्यांनी कसंच खाल्लं. मग त्याने खाल्लंच नाही. मग मी मम्मीने 1-1 खाल्लं. काय आता त्या अन्नाचं एक मागं माझा एक हात लई दुखतोय. काम तर चुकाना हात तर दुखतोय. काय करावं तेच का. काम तर केल्यावर थोडं तो चोळल्यावर तरी कमी येतं व्हायचं. म्हणून सकाळ सकाळ चोळ द्या. आजच्या दिवस उद्याच्या दिवस 2 दिवस मग जातीच आमदाराकडे जाते व्हायचं. उरकायचं पटापटा. फुलं टाकाय जायचे ते. किती वाजता फुलं येतो? 12ला. तसं नाही सॉरी जायचंय कधी? 10ला. 10ला. मग आता किती वाजले? आता 8 वाजले असते. हा 10 10:30 9 वाजले आता. मग एका तासानंतर हलवून लागला. कीर्तनच चालू होतं. आता मी पटापटाच कालवून करते. आणि चपात्या कणिक मिळली मला तेवढ्या
बाजूला गाणं मस्त ना. तू जायची का शाळेत? चहा मांडायचा एकदा. आता काय राहिलं बरं, उलटान राहिलं. आता काय राहिलं अजून? मटकी मटकी आहे तिथंच. तेल किती ते बघून दे. तेल बी थोडंसं. असू द्या. आता परत तिकडं मंदिराकडचं. हा तिकडं मस्त पैकी